आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया. वाई तालुक्यात पाणी टंचाईवर प्रशासन सतर्क. मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. जलजीवन मिशनसह विविध उपाययोजनांवर चर्चा. ग्रामस्थांनी मांडले टंचाईचे प्रश्न. वाई तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवार दिनांक 13 रोजी पंचायत समिती सभागृहात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येळी तालुक्यातील गावे व वाडी वस्तीवरील पाणी टंचाई उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. टंचाई कृती आराखड्यानुसार टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी 8 गावे व 11 वाड्यांचा समावेश करण्यात आला. तसेच 19 खाजगी विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव असून काही ठिकाणी विहिरी खोल करणे व गाळ काढण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी 4 गावे 1 वाडी निश्चित करण्यात आली आहे. सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये मांढरदेव, गुंडेवाडी, बालेघर, आनंदपूर, अणपटवाडी व कासुर्डीवाडी यांचा समावेश आहे. ज्या गावांमध्ये नैसर्गिक पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी योजनेवर अधिक भर देऊन गोटा पाईप उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे करण्यात आली. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत मंत्री मकरंद आबा पाटील यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. गावागावातील पाणी टंचाईचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीत तहसीलदार सोनाली मिटकरी, प्रांत अधिकारी योगेश खरमाटे, पंचायत समिती सभापती विक्रांत डोंगरे, वाई नगराध्यक्ष अनिल सावंत तसेच विविध विभागाचे शासकीय अधिकारी, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, ग्रामस्थ व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे.